असं ज्योतिबाच्या यात्रेचं महत्व आहे बघा. होय 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 खरं. हे बघ ज्योतिबाच्या नावानं सांग भलं, सांग भलं, देवा सांग भलं. वाह आज लय खुशीत दिसती स्वारी. तर आज आपलं समद कुटुंब इथं दर्शनासाठी आलंय म्हटल्यावर खुशी होणार नाही वय. अगदी खरं आहे बघा. पण कारभारीन पोरं हल्ली ऐकत नाहीत, त्याचं लय दुःख होत आहे. हे बघा आता पोरांचं राज्य आहे तेव्हा त्यांच्या कलाकलानं घ्यायचं. हा राज्य जरी पोरांचं असलं ना तरी बी आम्ही आमच्या मनाचे राजे आहोत. आम्ही आमच्या मनासारखंच वागणार. हा खरं का काय? तर शिवाजीराव कदम बांडे कधी खोटं बोलत नाहीत. होय फक्त सबूत बदलत्यात. जो बी बदलत नाही. नाही आम्ही आमच्या मनाचे राजे आहोत. काय या दख्खनच्या राजाच्या दरबारात मातूर आम्ही सेवक आहोत. आता कसं? चल तुला या दख्खनच्या राजाच्या दरबाराचा थाट दावतो. त्या दरबारात आम्ही आम्हाला राजा म्हणून कसं चालल. चल की दावतो थाट तुला. तो बघ कळस बघ त्या दख्खनच्या राजाच्या ज्योतिबा रायाच्या नावानं सांग भलं. शाही वेशातील अलंकृत अशी बैठी महापूजा पाहताना भक्तांना संमोहन अवस्थाच लाभते. देहाची समाधी होते. हात आपसुकच जोडले जातात आणि भारावलेल्या हृदयातून झंकार निनादतो. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. बरं वाटलं जरा बसल्यावर. खूप ऊन आहे ना. बापरे घाम पण खूप आला. समीर अरे एरवी या उन्हामध्ये आपण एसी मध्ये बसलो असतो पण इथे बघ या केदारनाथाच्या वातावरणामध्ये ना तर किती प्रसन्न वाटतंय. हे ऊन सुद्धा सुसह्य होतंय. कसं छान सुगंधी वातावरण आहे ना. तुला माहिती आहे सुगंध कसला आहे? अगं दवण्याचा सुगंध आहे हा. दवण्याचा आणि अजून पण कसला तरी आहे. थांब. अगं हा धुपाचा वास आहे. याचाच अर्थ केदारनाथांची धूप आरती सुरू झाली. ओ मग जाऊया आपण. चल चल. आसमंतात दरवळणारा हा सुगंध कसला. अहो धुपारतीचा. मंदिरात धुपाचे धुमारे उठले. भक्तांच्या इडा पिडा दुःख या धुपामध्ये जळून गेले. भक्तीचा भावही या सुगंधामध्ये धुंद झाला आणि तल्लीन झालेल्या भक्तांनी गायली ही धूपारती. लई गर्दी जा. कारभारीन काय बघ कारभारीन असा आभाळाकडे का निरखून बघायला लागलीस. आभाळ बघा ना कसं रंगीबेरंगी झालंय. होय ठीक आहे ते पण असं निरखून बघून तुम्ही का कावऱ्या बावऱ्या झालायसा. हे असं रंगीबेरंगी आभाळ बघितलं की जाणवाय लागतंय आपली बी सांजेळ आता जवळ येत चालली आहे. अहो येड्या का खुळा म्हणायचं तुम्ही. अहो हे जे रंगीबेरंगी आभाळ झालंय ना हे सांजेळचं नाही तर ज्योतिबाच्या गुलालानं रंगीबेरंगी झालंय. आणि ह्यो ज्योतिबाचा गुलाल अंगामध्ये तारुण्य भरवतो. आणि एक सांगतो लक्षात ठेवा असं दिनवानं होऊन देवाच्या दारात यायचं नाही तर वल्लरबाजाच्या तालावर नाचत नाचत देवाच्या दारात यायचं. आणि दुसरी गोष्ट आधाराची काठी शोधत इथे यायचं नाही तर शासन काठी नाचवत नाचवत इथवर यायचं. चला तुम्हाला भीती दावणाऱ्या त्या आभाळाला या शासन काठ्या कशा आपल्या तालावर नाचवत्यात चला बघूया. चला
आभाळातल्या नक्षत्रांच्या दिशा आणि दशा बदलण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे अशा या उत्तुंग सासनकाठ्या. केदारनाथांचा महिमा गात वल्लर बाजाच्या तालावर नाचत या सासनकाठ्या मंदिराच्या आवारात पोहोचल्या. चंद्रसेना आणि जलसेना या राक्षस घराण्याचं प्रतीक अशा या सासनकाठ्या. केदारनाथांचं आशीर्वचन लाभलं आणि या राक्षसांना मुक्तीचं फळ मिळालं. भगवंतांच्या मंदिर शिखराला स्पर्श करण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी. अशा 96 सासनकाठ्या मंदिर आवारात प्रवेशतात आणि इथं मान्यवरांच्या हस्ते त्यांचं विधिवत पूजन होतं. दख्खनच्या दिग्विजयी सम्राटांच्या दरबारात भक्तांचा हा यथोचित सन्मानच म्हणावा लागेल. समीर, या सासनकाठ्या किती मोठ्या आहेत रे. हे लोक कसे सावरत असतील ना. बघ ना, यावरून आपण असा विचार केला पाहिजे की आयुष्याचा तोल सांभाळणं हे किती महत्वाचं आहे आणि किती कठीण आहे. खरंय, धुंद होऊन जगावं, बेभान होऊन नाचावं, पण तोल जाऊ न देता. पण काय रे, या सासनकाठ्या नक्की चालल्या तरी कुठे? यमाई मंदिराकडे. मूळ मायेच्या दर्शनासाठी आता केदारनाथ जाणार ना, तर त्यांचा निरोप घेऊन हे निशाण पथक चाललंय. वा, दख्खनच्या राजाचा थाट बाकी वेगळाच. अरे पण म्हणजे आता पालखी सजवायची वेळ झाली असेल ना. हो, चल चल, आपण पण मंदिराकडे जाऊ. चल ना. परमेश्वराकडून मूळ मायेकडे ही सासनकाठी मिरवत जाते. मानवी जीवनाचा प्रवास असाच शिव आणि शक्तीच्या मायामध्ये गुंफलेला. या सासनकाठ्या आता केदारनाथांच्या बहिणीला यमाईला निरोप देतील. दख्खनचे राजे तुझ्या भेटीसाठी येत आहेत. केदारनाथांच्या प्रस्थानासाठी पालखी सजवली जाते. देवसेवक आणि भक्तांचे हात कृतज्ञतेनं झेजतायत. गुंफल्या जाणाऱ्या फुलांच्या आयुष्याचंही सार्थक होतंय. पालखीत प्रत्यक्ष केदारनाथांचा सहवास लाभेल ना त्यांना. हीच सार्थकतेची भावना.